हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर। तर सेशनला सुरुवात करूया। तर आज आपण घेऊया 25 जूनच्या काही इम्पॉर्टंट न्यूज घेऊया। त्याआधी आपण इम्पॉर्टंट डेज बघून घेऊया। तर इम्पॉर्टंट डेज कोणते कोणते आहे? सो 22 जून आणि 23 जूनचे। तर 22 जूनला कोणता डे सेलिब्रेट करण्यात येतो? वर्ल्ड रेन फॉरेस्ट डे। आणि त्याची या वर्षीची थीम काय होती? एम्पॉवरिंग द वर्ल्ड इन डिफेन्स ऑफ अवर रेन फॉरेस्ट। तर ही 2024 ची म्हणजे या वर्षीची वर्ल्ड रेन फॉरेस्ट डे ची थीम आहे। नेक्स्ट बघूया 23 जून। तर 23 जूनला 3 डेज सेलिब्रेट करण्यात येते। तर फर्स्ट डे आहे इंटरनॅशनल ऑलिम्पिक डे, सेकंड आहे युनायटेड नेशन्स पब्लिक सर्व्हिस डे आणि थर्ड जो आहे तो आहे इंटरनॅशनल विडोज डे। इंटरनॅशनल विडोज डे। तर आता आपण एक एक करत त्यांचे थीम्स बघूया या वर्षीच्या। तर इंटरनॅशनल ऑलिम्पिक डे ची या वर्षीची थीम जी आहे ती आहे लेट्स मूव्ह अँड सेलिब्रेट। ही आहे इंटरनॅशनल ऑलिम्पिक डे ची 2024 ची थीम। युनायटेड नेशन पब्लिक सर्व्हिस डे ची थीम सध्या आलेली नाहीये, ती जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला अपडेट करून देईल मी। नेक्स्ट बघूया इंटरनॅशनल विडोज डे। तर या वर्षीची थीम जी आहे 2024 ची ती आहे विडोज फॉर पीस थ्रू डेमोक्रेसी। तर ही आहे इंटरनॅशनल विडोज डे ची थीम। तर हे झाले इम्पॉर्टंट डेज। 22 जूनला असतो वर्ल्ड रेन फॉरेस्ट डे, 23 जूनला 3 डेज असतात। फर्स्ट आहे इंटरनॅशनल ऑलिम्पिक डे, नंतर आहे युनायटेड नेशन पब्लिक सर्व्हिस डे आणि लास्ट इंटरनॅशनल विडोज डे। आणि ह्या सगळ्या त्यांच्या या वर्षीच्या थीम्स आहे। आता बघूया न्यूज कडे। सो फर्स्ट न्यूज आहे आपली सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाने अपॉइंटमेंट केलेली आहे। तर कोणाची अपॉइंटमेंट केलेली आहे? सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाने अपॉइंट केलेला आहे गौरव बॅनर्जी यांना नवीन मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून। तर सोनी पिक्चर्स नेटवर्कनी अपॉइंट केलेला आहे गौरव बॅनर्जीला। पण गौरव बॅनर्जी हे आधी कुठे वर्क करत होते? ते फॉर्मर डिझनी एक्झिक्युटिव्ह आहेत। ओके, फॉर्मर आहेत ते डिझनी एक्झिक्युटिव्ह फॉर्मर आहेत गौरव बॅनर्जी। त्यांना सोनी इंडियाने ऍज अ मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून अपॉइंट केलेला आहे गौरव बॅनर्जी यांना। कोणाला सक्सीड करणार आहेत ते, म्हणजे कोणाच्या जागेवर वर्क करणार आहेत? तर एनपी सिंग याच्या जागेवर ते वर्क करणार आहे, यांना ते सक्सीड करणार आहे। तर एनपी सिंग आता मूव्ह झालेले आहे, हु विल मूव्ह इनटू रोल ऑफ नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन। तर त्यांचं 25 वर्षाचं टेन्युअर नंतर त्यांनी मूव्ह केलेलं आहे नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमॅनच्या रोलवर, म्हणून आता त्यांच्या जागेवर गौरव बॅनर्जी हे वर्क करतील ऍज एमडी अँड सीईओ म्हणून। बॅनर्जी प्रिव्हियसली कोणत्या पोझिशनवर होते? तर हेड ऑफ कंटेंट फॉर हिंदी एंटरटेनमेंट अँड डिझनी प्लस हॉटस्टार अँड बिझनेस हेड ऑफ स्टार भारत। तर या पोझिशन्सवर आधी ते वर्क करत होते प्रिव्हियसली। सोबतच हिंदी अँड इंग्लिश मूवीज, किड्स अँड एंटरटेनमेंट अँड रिजनल ईस्ट। सो या सगळ्या पोझिशन्सवर आधी वर्क करत होते बॅनर्जीची अपॉइंटमेंट कधी करण्यात आलेली आहे? जेव्हा सिंग जे आहे एनपी सिंग यांनी डिसिजन केलेलं मूव्ह ऑन करण्याकरता, त्यानंतर लास्ट मंथ मध्ये सिंग यांनी डिसिजन केलेलं की त्यांना मूव्ह ऑन व्हायचं आहे। त्यानंतर बॅनर्जींच्या अपॉइंटमेंटची अनाउन्समेंट करण्यात आलेली आहे। तो सोनी पिक्चर्स नेटवर्क बद्दल बघून घेऊया आपण। कंपनी टाइप सबसिडरी आहे जी सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया आहे, ती सबसिडरी आहे। फाउंड कधी झालेला आहे? 18 सप्टेंबर 1995। हेडक्वार्टर आहे मुंबई महाराष्ट्र इथे आणि पॅरेंट कोण आहे? सोनी पिक्चर्स टेलिव्हिजन। तर सोनी पिक्चर्स टेलिव्हिजनची सबसिडरी आहे सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया। तो ही न्यूज होती अपॉइंटमेंटची। गौरव बॅनर्जी यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ मॅनेजिंग डायरेक्टर अँड चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया इथे। नेक्स्ट न्यूज बघूया। ओके, नेक्स्ट न्यूज आहे की इस्रोनी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशननी काय केलेलं आहे?
रियुजेबल लॉन्च व्हेकल आहे RLV लँडिंग एक्सपेरिमेंट, याचं सक्सेसफुल टेस्टिंग झालेलं आहे, फायनल टेस्टिंग झालेलं आहे सक्सेसफुल, याची अनाउन्समेंट केलेली आहे इस्रोनी. तर हे जे आहे हा थर्ड कॉन्झिक्युटिव्ह सक्सेस आहे यांचा. लेक्स 3 टेक्नॉलॉजी जी डेमॉन्स्ट्रेटिंग द ऑटोनॉमस लँडिंग कॅपेबिलिटी, ही जी आहे ही हा त्यांचा आहे थर्ड कॉन्झिक्युटिव्ह सक्सेस आहे या सिरीज मधला. सोबतच कुठे कंडक्ट करण्यात आलेला आहे हा लँडिंग लॉन्च, कुठे कंडक्ट करण्यात आलेला आहे चित्रदुर्गा, कर्नाटक इथल्या चित्रदुर्गामध्ये एरोनॉटिक टेस्ट रेंज आहे तिथे कंडक्ट करण्यात आलेला आहे हा लॉन्च. सो ऍज अ एक्सपेरिमेंटचा पार्ट म्हणून, भाग म्हणून हे विंग्ड व्हेकल जे आहे ज्याचं नाव आहे पुष्पक, ओके, ते रिलीज करण्यात आलेलं इंडियन एअरफोर्सच्या चिनूक हेलिकॉप्टर मधनं 4.5 किलोमीटरच्या अल्टिट्यूड वरनं. सो हे लक्षात ठेवा की त्याला कुठनं रिलीज करण्यात आलेलं आहे, ज्याचं नाव आहे पुष्पक. पुष्पक हे काय आहे, एक विंग्ड व्हेकल आहे, त्याला रिलीज करण्यात आलेला आहे इंडियन एअरफोर्सच्या चिनूक हेलिकॉप्टर मधनं आणि 4.5 किलोमीटर अल्टिट्यूड वरनं. सोबतच आर्म्ड विथ द ऍडव्हान्स ऑटोनॉमस कॅपेबिलिटीज, पुष्पक हे काय झालेलं आहे, प्रिसाइज लँडिंग झालेलं आहे त्याचं, चॅलेंजिंग कंडिशन्स असून पण त्यांनी बरोबर प्रिसाइज हॉरिझॉन्टल लँडिंग केलेली आहे. ओके, तर द RLV LEX मिशन जी काय करते, विच युजेस मल्टी सेन्सर फ्युजन, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे काही सेन्सर इन्क्लूड आहे त्यामध्ये, जसे की इनर्शियल सेन्सर, रेडार, अल्टिमीटर, फ्लश एअर डाटा सिस्टीम, सुडो लाईट सिस्टीम आणि NAVIC. सो हे सगळे काय आहे ते सेन्सर्स आहे त्यामध्ये इन्क्लूड आहेत, ज्याचे जे काय आहे जे यूज करतात मल्टी सेन्सर फ्युजन. तर हे सगळे सेन्सर्स आहे ज्याच्यामध्ये ते इन्क्लूड आहे RLV LEX मध्ये. सो ही न्यूज कशाबद्दलची आपली होती, ही लॉन्चची न्यूज होती. तर कशाचं लॉन्च करण्यात आलेलं आहे, इस्रोनी रियुजेबल लॉन्च व्हेकल जे आहे RLV लँडिंग एक्सपेरिमेंट म्हणजे LEX जे काय केलेलं आहे, सक्सेसफुली फायनल टेस्ट त्याची केलेली आहे आणि त्याचं त्यांनी अनाउन्समेंट केलेलं आहे इस्रोनी, म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशननी. नेक्स्ट न्यूज बघूया आपण. ओके, नेक्स्ट न्यूज आहे टेनिस मध्ये टॉमी यांनी बीट केलेला आहे, मात दिलेली आहे मुसेटी यांना आणि लिफ्ट केलेला आहे त्यांनी क्वीन्सची ट्रॉफी. बघून घेऊया आता. टॉमी पॉल यांनी क्लिंच केलेला आहे थर्ड ATP टूर टायटल आणि कोणावर मात केलेली आहे त्यांनी, लॉरेन्झो मुसेटी यांना फायनल्स मध्ये यांना मात देत त्यांनी क्वीन्स क्लब चॅम्पियनशिपची टायटल जे आहे थर्ड ATP टूर टायटल त्यांनी जिंकलेला आहे, क्लिंच केलेला आहे. सो विथ हिज 27 टूर लेवल विन, या सीझनचं काय होतं त्यांचं 27 टूर लेवल विन ऑफ द सीझन, पॉलने इन्श्युअर केलेलं होतं की ते सरपास करतील टेलर फ्रिट्झ यांना आणि त्यांना बनायचं होतं, काय बनायचं होतं, फर्स्ट टाइम त्यांच्या करिअर मध्ये त्यांना अमेरिकन नंबर 1 बनायचं होतं टेलर फ्रिट्झ यांना सरपास करत. 26 इयर्स ओल्ड यांनी सेट केलेला आहे, राईज झालेले आहे ते नंबर 12 जे ATP रँकिंग्स आहे त्यामध्ये टॉमी पॉल यांनी राईज करत ATP रँकिंग्स मध्ये नंबर 12 वर ते आलेले आहे. तो अमेरिकन जे आहे म्हणजे टॉमी पॉल यांनी क्लिंच केलेलं आहे त्यांचं फर्स्ट टूर लेवल जे आहे त्यांनी कधी क्लिंच केलेलं होतं, जे फेब्रुवारीच्या डलास मध्ये जी त्यांनी जिंकलेली होती ट्रॉफी, त्याच्या आधी स्टॉकहोम्स 2021च्या स्टॉकहोम्स मध्ये त्यांनी फर्स्ट टूर लेवल जे आहे ते जिंकलेलं होतं. बघा आता इथे कन्फ्युज होऊ नका, डलास मध्ये जे फेब्रुवारीमध्ये त्यांनी जिंकलेली होती ट्रॉफी त्या आधी त्यांनी फर्स्ट टूर लेवल त्यांनी जिंकलेला होता स्टॉकहोम्स इथे 2021 मध्ये. तर त्यांची जी ही क्वीन्स क्लब क्राऊन आहे ही फर्स्ट आहे ऍट ATP 500 लेवल मधली. त्यांना आणखी ऑनर करण्यात आलेला आहे, त्यांनी रिसीव्ह केलेला आहे ऑनररी मेंबरशिप ऍट द क्लब. ओके,
सो क्वीन्स क्लब चॅम्पियनशिप बद्दल बघून घेऊया आपण कधी फाउंड झालेला आहे. सो 1886 मध्ये फाउंड झालेला आहे क्वीन्स क्लब चॅम्पियनशिप. एडिशन कोणता होता हा 2023 चा 124th एडिशन होता. लोकेशन कुठे होता? लंडन, युके इथल्या लंडन मध्ये लोकेशन होतं 2023 मध्ये जो चॅम्पियनशिप झाला त्याचा. आणि प्राइज मनी किती होता? 1,95,175. ओके, तर एवढा हा प्राइज मनी होता 2023 मध्ये. तर ही न्यूज कशाबद्दलची होती की टॉमी यांनी मुसेटीला काय केलेलं आहे? बीट केलेलं आहे, मात केलेली आहे आणि जी लिफ्ट केलेली आहे क्वीन्स क्लब चॅम्पियनशिपची ट्रॉफी. नेक्स्ट बघूया. आणि ही त्यांनी मेन्स सिंगलच्या टायटल मध्ये जिंकलेली आहे. नेक्स्ट पण एक विनच आहे, तर हे इंडियाचं विन आहे. तर श्रीजा अकुला या काय झालेल्या आहे? फर्स्ट इंडियन पॅडलर ज्यांनी जिंकलेला आहे WTT कंटेंडर सिंगल्सचं टायटल. आता WTT म्हणजे काय? तर WTT म्हणजे वर्ल्ड टेबल टेनिस. ओके, वर्ल्ड टेबल टेनिस कंटेंडरचं सिंगल्सचं टायटल जिंकलेलं आहे इंडियाच्या श्रीजा अकुलजानी. आणि त्या झालेल्या आहे फर्स्ट इंडियन पॅडलर हे जिंकून. आणि त्यांनी कोणाला बीट केलेला आहे? त्यांनी केलेला आहे वर्ल्ड नंबर 504 डिंग यिजिंग, जे चायनाचे आहे. चायनाचे वर्ल्ड नंबर 504 डिंग यिजिंग यांना बीट करून त्यांनी लॅगोस इथल्या नायजेरिया मधल्या लॅगोस इथे फायनल्स जे आहे ते जिंकलेलं आहे. आणि फर्स्ट इंडियन पॅडलर त्या बनलेल्या आहे WTT कंटेंडर सिंगल्सचं टायटल जिंकून. सो द इंडियन नंबर 2 पॅडलर अलॉंग विथ अर्चना कामत यांनी डिफीट केलेला आहे. तर अर्चना कामत यांनी त्यांचे देश बांधव जे आहे म्हणजे इंडियातले जे दिया चितळे आणि यशस्विनी घोरपडे यांना पराभूत करत वुमेन्स डबलचं राऊंड जे आहे ते जिंकलेलं आहे. नेक्स्ट आता मेन्स कॅटेगरी बघूया. आता ही झाली वुमेन्स कॅटेगरी. मेन्स कॅटेगरीमध्ये हरमीत देसाई आणि मानव ठक्कर हे काय झालेले आहे? फर्स्ट इंडियन मेल डुओ झालेला आहे ज्यांनी काय केलेलं आहे? विजेतेपद विजयी झालेले आहे ते ऍट दिस लेवल अँड दे डिफीट लोकल फेवरेट्स. आणि त्यांनी कोणाला डिफीट केलेलं आहे? जे लोकल्सचे फेवरेट आहे अझीज सोलंके आणि ओल्झिडे ओमिओटो. तर मेन्स डबलची जे फायनल आहे त्यामध्ये हरमीत देसाई आणि मानव ठक्कर यांनी विजेतेपद जिंकलेलं आहे. त्यांनी डिफीट केलेलं आहे जे लोकल्सचे फेवरेट आहेत अझीज आणि ओल्झिडे यांना त्यांनी डिफीट केलेलं आहे, यांना त्यांनी मात दिलेली आहे. सो श्रीजा, अर्चना, हरमीत आणि मानव हे काय आहे? आर द पार्ट ऑफ इंडियन टेबल टेनिस स्क्वॅड फॉर पॅरिस ऑलिम्पिक. आणि नेतृत्व कोण करतात या स्क्वॅडचं? ते करतात शरद कमल आणि मनिका बत्रा. तर शरद कमल आणि मनिका बत्रा हे जे स्क्वॅड आहे यांचा श्रीजा, अर्चना, हरमीत आणि मानव ह्या स्क्वॅडचं नेतृत्व करतात. सो वर्ल्ड टेबल टेनिस स्टायलाइज ॲज WTT. मी तुम्हाला आधीच सांगितलं WTTचं फुल फॉर्म काय आहे? वर्ल्ड टेबल टेनिस. हे काय आहे? ऑर्गनायझेशन आहे जी क्रिएट कोणी केलेली होती 2019 मध्ये ITTF यांनी क्रिएट केलेली होती, जी रन करतात कमर्शियलाइज टेबल टेनिस टुर्नामेंट. सो ही न्यूज कशाबद्दलची होती की श्रीजा अकुलजा या काय झालेल्या आहे? फर्स्ट इंडियन पॅडलर ज्यांनी जिंकलेला आहे WTT कंटेंडर सिंगल्सचं टायटल. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे हॉकी प्रो लीगची. तर हॉकी प्रो लीग मध्ये नेदरलँड्स आहे यांनी जर्मनीवर मात करत काय केलेलं आहे? रिटर्न केलेलं आहे, म्हणजे जिंकलेलं आहे ते हॉकी प्रो लीग. आणि विजय मिळवलेली आहे, कम्फर्टेबल विजय त्यांनी मिळवलेली आहे आणि रिटर्न केलेला आहे त्यांनी. सोबतच 3 मॅचेस जे आहे 3 मॅचेस राहिलेले असताना त्यांनी हे टायटल जे आहे हॉकी प्रो लीगचं टायटल द नेदरलँड्सनी जिंकलेलं आहे. आणि त्यांनी बीट कोणाला केलेला आहे? जर्मनीला बीट केलेला आहे. तर द हाफ वॉज इव्हनली कंटेस्टेड. जे हाफ होतं ते इव्हनली कंटेस्ट झालेलं होतं, पण जे 2 शार्प प्लेयर्स आहेत डच मधले म्हणजे नेदरलँडचे जे 2 शार्प प्लेयर्स आहेत त्यामुळे पूर्ण मॅच जो आहे तो पलटला आहे.
त्यामुळेच काय झालेलं आहे की 3 मॅचेस राहिलेले असताना त्यांनी जिंकलेला आहे वुमेन काय हॉकी प्रो लीग. तो करंट टॉप स्कोरर कोण आहेत ते बघून घेऊया. तर वुमेन्स मध्ये यिब्बी जॅन्सेन ह्या नेदरलँडच्या आहेत ज्यांनी स्कोर केलेले आहे 17 गोल्स. सोबतच मेन्स मध्ये ब्लेक गोवर्स ऑस्ट्रेलिया, झिप झॅसी नेदरलँडचे आणि हरमनप्रीत सिंग जे की इंडियाचे आहे ज्यांनी टोटल 12 गोल्स केलेले आहे आणि 12 गोल्स करून त्यांनी जे काय आहे करंट टॉप स्कोरर मध्ये आलेले आहे मेन्स कॅटेगरी मधून. सो ही न्यूज कशाबद्दलची होती की हॉकी प्रीमियर लीग मध्ये हॉकी प्रो लीग मध्ये फ्लॉलेसली काय केलेलं आहे डच वुमेन्सनी सेक्युअर केलेला आहे सेकंड स्ट्रेट टायटल विथ 3 मॅचेस टू स्पेअर. म्हणजे 3 मॅचेस राहिलेले असताना त्यांनी हे टायटल जिंकलेलं आहे हॉकी प्रो लीगचं. क्वेश्चन्स बघून घेऊया. त्याआधी आपण इम्पॉर्टंट डेज बघूया. तो इम्पॉर्टंट डेज आहे जून मधले, आपण जून मध्ये स्टार्ट केलेले आहे. कोणते कोणते डेज आहे? सो आज आहे आपण घेऊया 22 जून आणि 23 जूनचे. सो 22 जून ला कोणता असतो डे? द रेन फॉरेस्ट डे, वर्ल्ड रेन फॉरेस्ट डे. आणि त्याची यावर्षीची थीम आहे एम्पॉवरिंग द वर्ल्ड इन डिफेन्स ऑफ अवर रेन फॉरेस्ट. 23 जूनला 3 डेज असतात ज्यामध्ये इंटरनॅशनल ऑलिम्पिक डे आहे, युनायटेड नेशन पब्लिक सर्व्हिस डे आहे आणि सोबतच इंटरनॅशनल विडोज डे आहे. तर इंटरनॅशनल ऑलिम्पिक डे ची यावर्षीची थीम आहे लेट्स मूव्ह अँड सेलिब्रेट. युनायटेड नेशन पब्लिक सर्व्हिस डे ची आणखी थीम यायची आहे, ती आल्यावर मी तुम्हाला अपडेट करून देणार आहे. सोबतच इंटरनॅशनल विडो डे ची जी थीम आहे यावर्षी ती आहे विडोज फॉर पीस थ्रू डेमोक्रेसी. तर आता वळूया क्वेश्चन्स कडे. सो फर्स्ट क्वेश्चन आहे आपला हु हॅज बीन अपॉइंटेड, कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे नवीन एमडी आणि सीईओ म्हणून सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाचं? तर गौरव बॅनर्जी यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द नेम ऑफ इस्रोज रियुजेबल लॉन्च व्हेकल? तर जे इस्रोचं रियुजेबल लॉन्च व्हेकल आहे लँडिंग एक्सपेरिमेंट ज्याचं सक्सेसफुली टेस्ट करण्यात आलेलं आहे रिसेंट लॉन्चिंग मध्ये, तर त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे पुष्पक. नेक्स्ट, हु वॉन द क्वीन्स क्लब चॅम्पियनशिप टायटल इन मेन सिंगल कॅटेगरी? तर मेन सिंगल कॅटेगरी मध्ये क्वीन्स क्लब चॅम्पियनशिपचे टायटल कोणी जिंकलेलं आहे? तर ते जिंकलेलं आहे टॉमी पॉल यांनी. हु बिकेम द फर्स्ट इंडियन पॅडलर टू विन WTT कंटेंडर सिंगल्स टायटल? तर जे WTT कंटेंडर सिंगल्सचं टायटल कोणी जिंकलेलं आहे आणि झालेले आहे बिकम द फर्स्ट इंडियन पॅडलर झालेले आहे आणि कोणाला डिफीट करत? तर चायनाला डिफीट केलेलं आहे त्यांनी फायनल्स मध्ये, जे की झालेलं आहे नायजेरिया लॅगोस इथे. तर श्रीजा अकुला आहे त्या बनलेल्या आहे फर्स्ट इंडियन पॅडलर आणि त्यांनी जिंकलेलं आहे वर्ल्ड टेबल टेनिस कंटेंडरचं सिंगल्सचं टायटल. नेक्स्ट, विच टीम वोन द FIH हॉकी प्रो लीग? तर कोणत्या टीमनी जिंकलेलं आहे FIH हॉकी प्रो लीगचं टायटल विथ 3 मॅचेस स्टील टू प्ले इन वुमेन्स कॅटेगरी? तर वुमेन्स कॅटेगरीमध्ये कोणी FIH हॉकी प्रो लीगचे टायटल जिंकलेलं आहे 3 मॅचेस राहिलेले असताना, तर ते जिंकलेलं आहे नेदरलँडने. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच शेअर करा. आजच्या न्यूजचे तुम्हाला PDF हवे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही जॉईन करा, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सो कीप इट अप अँड थँक्यू.